महाराष्ट्रामध्ये उदंड जाहले भोंदू असंच म्हणायची वेळ आलेली आहे। अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूगिरीची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। त्यातच आता भर पडलेली आहे अहिल्यानगरचा भोंदू अशोक आढावची। हा दावल मलिक बाबा नावानं दरबार भरवायचा आणि भाविकांना लुटायचा। एका महिलेच्या तक्रारीनंतर त्याला बेड्या ठोकण्यात आलेले। हा नेमका भोंदू कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करायचा बघूया, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। अहिल्यानगरात आणखी एका भोंदूचा पर्दाफाश। खरात गडगेनंतर आता भोंदू अशोक आढावला बेड्या। पोटाचे दुखणे बरे करण्याच्या नावाखाली महिलेची लूट। 16 लाख रुपये उकळले, पीडितेकडे शरीर सुखाची मागणी। नाशिकच्या भोंदू अशोक खरातचं प्रकरण गाजत असतानाच अहिल्यानगरमध्ये आणखी एका भोंदूचा पर्दाफाश झालाय। श्रीरामपूरच्या टाकळी भानमधून पोलिसांनी अशोक आढाव नावाच्या भोंदूला बेड्या ठोकल्यात। हा बाबा दावल मलिक बाबा नावाने दरबार भरवायचा, तसंच आपल्याकडे येणाऱ्या भाविकांची आर्थिक लूट करायचा। एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अशोक आढावच्या मुसक्या आवळल्यात। या महिलेला त्याने पोटाचं दुखणं बरं करण्याच्या नावाखाली तब्बल 15 ते 16 लाखांना चुना लावलाय। पोटदुखी बरी करतो असं सांगत महिलेचा छळ केला। भूतबाधा, काळी जादू केल्याचा बनाव करण्यात आला। महिलेला लिंबू जडीबुटी खायला द्यायचा। बरणीतील काळ्या रंगाच्या गोळ्याही खायला देत होता। तांत्रिक विधीसाठी नदीवर घरी बोलवायचा। सलग 3 वर्ष महिलेची आर्थिक लूट या बाबानं केली। 15 ते 16 लाख रुपये उकळले आणि सोन्याचीही मागणी केली। मोबाईल रिचार्जसह बिल भरायला सांगायचा। एकटीला पाहून घरात शिरून जबरदस्तीचाही प्रयत्न करायचा। तांत्रिक विधीच्या नावाखाली भोंदूने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रारही पीडितेने दिली आहे। मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला हाताची नाडी वगैरे धरून चेक वगैरे केलं। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला बाहेर बाधेचा थोडासा प्रकार आहे, भूत वगैरे लागलेलं आहे, कोणीतरी तुला काहीतरी तुझ्यावरती जादू टोना असं केलेलं आहे, असं सर्व त्यांनी मला पटवून दिलं। साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या, पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला। त्याच्यानंतर त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा। मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली। 2 ते 3 वेळेस घरी आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं। वेगळ्या नजरेने बघितल्यानंतर त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची 2 वेळेस मागणी केली। दरम्यान पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भोंदू अशोक आढावला अटक केली आहे। सोबत आणखी कोणी पीडित असेल तर पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव याने तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यास मंत्रतंत्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। तसेच या प्रकरणी आणखीन कोणी पीडित असेल तर त्यांनी तात्काळ श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यास येऊन तात्काळ गुन्हा तक्रार द्यावी। अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदूंचं जाळं अजूनही ग्रामीण भागात सक्रिय असल्याचं या घटनेतून पुन्हा समोर आलंय। आजार बरा करण्याच्या बहाण्यानं आर्थिक लूट करणाऱ्या आढाव विरोधात पोलिसांनी फास आवळलाय। दरम्यान जिल्ह्यात आणखी किती भोंदू सक्रिय आहेत याचा शोध घेणं गरजेचं आहे। अहिल्यानगरहून कुणाल जमदाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।